नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. जेएम विशेष मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. अजित पवार यांच्या विमान अपघाताचे अनेक धागेदोरे रोज समोर येत आहेत. विमानाचा अपघात झाल्यापासून विमान ज्या कंपनीचं होतं ती VSR कंपनी वादामध्ये सापडली. शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी VSR वर अनेक सवाल उपस्थित केलेत. यातली महत्त्वाची बाब ही की कंपनीने अजून एकही पत्रकार परिषद घेतलेली नाहीये किंवा अन्य कोणत्या मार्गाने या अपघाताबाबतीत काहीही खुलासा केलेला नाहीये. सार्वजनिक जीवनात अनेकदा मौन हे संमती म्हणून मानलं जातं. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे अपघाताच्या चौकशीला किती वेळ लागणार हे कोणतीही सरकारी यंत्रणा सांगत नाहीये. अहमदाबाद विमान अपघाताला 9 महिने उलटलेत, पण विमान अपघाताचं कारण समजू शकलेलं नाहीये. आणि म्हणूनच अजित पवार यांच्या विमान अपघाताचं खरं कारण समोर येणार का, हा सवाल अवघा महाराष्ट्र विचारतोय. आज रोहित पवार यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये काही नवे आरोप केलेले आहेत. काय म्हटले रोहित पवार यांनी या पत्रकार परिषदेमध्ये, ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात. रोहित पवारांचा सवाल होता की अजित पवार ज्या विमानात होते त्या विमानाची मालक कंपनी म्हणजे VSR व्हेंचर्स यांना वाचवण्यात येते. केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री के राममोहन नायडू आणि त्यांच्या पक्षाचे VRS शी मैत्रीपूर्ण संबंध आहेत. त्यांनी VRS ला क्लीन चिट सुद्धा देऊन टाकली आहे. गेल्या वर्षी कंपनीच्या मालकाच्या मुलाचं राजस्थानमध्ये लग्न झालं, त्याला नायडू हजर होते. आंध्रच्या एका मंत्र्याचं खासगी विमान या कंपनीला भाडेतत्वावर देण्यात आले. एवढंच नाही तर आंध्रच्या एका कंपनीने VSR मध्ये गुंतवणूकही केली आहे. त्यामुळे नायडू पदावर असेपर्यंत विमान अपघाताची निष्पक्ष चौकशी शक्य नाहीये. म्हणूनच चौकशी पूर्ण होईपर्यंत नायडूंनी राजीनामा द्यावा. DGCA आणि VSR मध्ये सुद्धा साटलोट आहे. VSR ला वाचवण्यासाठीच तपासामध्ये दिरंगाई केली जाते. त्यासाठी आधीच्या तारखांची कागदपत्र तयार केली जात आहेत. तपासावर लक्ष ठेवण्यासाठी उच्चस्तरीय समिती नेमावी. महाराष्ट्रात विरोधी पक्षनेता नसल्यामुळे लोकसभेच्या विरोधी पक्षनेत्यांचा या समितीमध्ये समावेश करावा. माजी न्यायमूर्ती, माजी अधिकारी, अजित पवारांचे कुटुंबीय या समितीमध्ये असावेत. आता आजच्या पत्रकार परिषदेमध्ये रोहित पवार काय म्हणाले तेही बघूयात. मुद्दामूनच कदाचित त्याचा वापर करून, पायलटचा वापर करून हा घातपात झाला असावा आणि त्या घातपातामध्ये फ्युएल जास्त असलं की मोठा स्फोट होईल हे कुठेतरी शंका लोकांच्या मनामध्ये, आमच्या मनामध्ये ती कुठेतरी खरी ठरताना आपण सर्वजण बघू शकतो. हे विमान खाली आदळण्यात आलं, हे मुद्दामून आदळण्यात आलं असं आम्हाला आता त्या ठिकाणी वाटायला लागले. जसा कपूर दोनदा त्याला स्थगिती मिळाली होती, त्याचं लायसन्स कॅन्सल झालं होतं दारू पिला म्हणून, तेव्हा हे 2023चं VSRचं मुंबईमध्ये जो ॲक्सिडेंट झाला त्याचा जो सुनील कंजीर नावाचा जो व्यक्ती आहे तर त्याचा सुद्धा त्या ठिकाणी दारूच्यामुळे ते दोनदा त्याचं लायसन्स कॅन्सल झाला तो असं आम्हाला कळतं. म्हणजे जे कमर्शियल फ्लाय करतात, मोठी मोठी विमानं, एमिरेट्स, एअर इंडिया वगैरे, तिथं ज्यांना नोकऱ्या मिळत नाही ते सगळे, आणि काही चांगले पण लोक आहेत, खराब नाही, पण काय असे मोठे मोठे लोक सगळे इथं काम करतात. आता हे कुठं होता ब्लॅक बॉक्स? हा इथं होता. आता या ब्लॅक बॉक्स म्हणजे विमानाच्या त्या बाजूला हा ब्लॅक बॉक्स जर इथं होता तर अरे बॉडी कुठं जळली आहे? इथं केबल सुद्धा आहेत पुढे,
केबल पण आहेत, त्या सगळ्या कॉपरच्या केबल आहेत. कॉपरचा मेल्टिंग पॉईंट अजून कमी असतो, त्या सुद्धा तिथं मेल्ट झालेला नाहीत. म्हणजे उगाचच कालचं आज आमचं प्रेझेंटेशन आहे म्हणून काहीतरी द्यायचं, म्हणून काहीतरी माहिती काल दिली असं आमचं त्याच्यामध्ये मत आहे. आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी रोहित पवारांनी उपस्थित केलेल्या शंकांना दुजोरा दिलाय. त्यामध्ये विमान कंपनीची जबाबदारी सर्वात मोठी आहे आणि त्यांची हे चूक असेल. आणि मला प्रारंभिक असं वाटते, मी असं नाही म्हणत चौकशी, पण मला असं वाटते की नक्कीच विमान कंपनी मोठ्या प्रमाणे या दुर्घटनामध्ये जबाबदार आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी रोहित पवार यांच्या आरोपांवर प्रतिक्रिया दिली. खरं म्हणजे आम्ही काल भेटणार होतो, पण तिथे अचानक भेट झाली आणि आम्ही काही विषयावर चर्चा केली. त्यांनी नक्कीच ते अजित पवार यांच्या अपघाताबाबत त्यांचं जे काय काम चालू आहे त्या संदर्भात त्यांनी मला माहिती दिली. त्यानंतर इतर काही राजकीय घडामोडी पडद्यामागे ज्या झाल्या आणि त्याच्यामुळे अजित पवार कसे अस्वस्थ होते त्याच्याविषयी त्यांनी माझ्याकडे काही माहिती दिली. 1-2 दिवसामध्ये आम्ही परत त्या संदर्भात चर्चा करणार आहोत. आणि एव्हिएशन तज्ञ नितीन जाधव यांनीही यावर प्रतिक्रिया दिली. काउन्सिल ऑफ इंडियन एव्हिएशन तर्फे ॲज अ नॅशनल प्रेसिडेंट म्हणून मी जिम्मेदारीने बोलतोय की विमानाच्या बाबतीत भरपूर त्यांच्या विमान कंपनीच्या कंप्लेंट होत्या, टेक्निशियनच्या कंप्लेंट होत्या. की उदाहरण तर आम्हाला चांगलं आठवत आहे, मी कोणाचं नाव घेणार नाही आहे तिथे, की त्या विमानात समजा एक असं समजा ब्रेक लागत नसतील असं काय होत असेल तर त्यांच्या कॅप्टननी त्यांना सांगितलं की बाबा ठीक आहे आमचा प्लेनचं प्रॉब्लेम आहे आणि तर ठीक आहे बोलतात आता जाऊन ये ना बाबे, आत्ता घेऊन ये आणि ते नंतर आपण बघू, ते करून घेऊ, तू अच्छा बच्चा करून ये, असं काय काय बोलायचं आणि ते काम करून घ्यायचे. इव्हन तुम्हाला सांगतो 23ला जो अपघात झाला होता मुंबई विमानतळावर, ते प्लेन्स VSAचं घसरलेलं, त्याच्यातून दोघेही पायलट आणि बाकीचे प्रवासी पण वाचलेले आहेत. आणि माझ्याकडे कन्फर्म त्याची एक माहिती आहे की त्यात 37 कोटी त्यांना त्या विमानाचा विमा मिळालेला. पण त्या विमाना मिळाल्या त्यांच्या पायलट लोकांचं काय, त्यांच्यानं ते मेडिकल ते घरी बसून होते, 1-2 वर्ष त्यांना लागतात घरी बसून, त्यांना पगार दिलेला नाही आहे की विम्यातले काही पैसे त्यांना पण मिळायला पाहिजे होते, ते अजिबात दिलेले नाहीत ह्या कंपनीनी. हे कंपनीत फक्त ओढा 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 असंच चाललेलं आहे. आत्ता पण 1-2 राजकीय नेत्यांनी त्यांची 2 विमानं आता टाकली, तशी पण माझ्यापर्यंत खबर आलेली आहे. ते त्यांनी ते तपास आणते, ते पुढे येईलच. कोणाचे संबंध आहेत, कसे संबंध आहेत, हे मला व्यक्तिशामध्ये कोणाचंही जायचं नाही आहे. दुसरीकडे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी अजित पवार यांच्या विमान अपघाताची CBI चौकशी व्हावी अशी मागणी केली होती. ती मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्र सरकारला पत्र लिहून पूर्ण करणार आहेत अशी माहिती आहे. CBI चौकशीचे आदेश देण्याचा अधिकार केंद्र सरकारला असतो, त्यामुळे केंद्र सरकारनं तसे निर्देश जारी करणं गरजेचं आहे. म्हणूनच फडणवीस लवकरच केंद्राला पत्र लिहिणार आहेत अशी माहिती आहे.